स्टार्ट. नमस्कार विद्यार्थी बंधूंनो आणि भगिनींनो. मी प्राध्यापक चंद्रकांत सरदार, शिवशक्ती कला वाणिज्य महाविद्यालय बाभुळगाव येथे मी इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. आज आपण 16 महाजन पदाच्या संदर्भातली चर्चा करू. तुम्हाला BA प्रथमला 16 महाजन पद हा एक छोटा टॉपिक्स आहे आणि या टॉपिकची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. इसवी सनाच्या 6व्या शतकामध्ये भारतामध्ये सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक अनेक बदल झालेत. या बदलाच्या संदर्भामध्ये हा जो बदल झाला, हा बदलामधला एक महत्वाचा बदल होता ही 16 महाजन पद. विद्यार्थी बंधूंनो, इसवी सनाच्या 6व्या शतकामध्ये लोहाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं आणि त्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये अवजारांची संख्या वाढायला लागली. म्हणजे लोखंडाची अवजारं यायला लागलीत आणि त्यामुळे कृषीचा विकास झाला. या कृषीच्या विकासाच्या सोबत राजकीय दृष्ट्या जे पूर्वी छोटी छोटी जी गणराज्य होती, या गणराज्यामध्ये सातत्याने संघर्ष व्हायचे आणि या संघर्षामधून काही राज्य गणराज्य नष्ट झालीत आणि मग त्या गणराज्यात जी गणराज्य जिंकलीत त्यातून 16 महाजन पद ही मोठी एक व्यवस्था भारतामध्ये निर्माण झाली. आणि या गणराज्य ही जी 16 महाजन पद आहेत, या 16 महाजन पदाच्या संदर्भामध्ये अंतर्गत त्यांचे काय संबंध होते, हा आजच्या टॉपिकचा आपल्या व्हिडिओचा हा आपला विषय आहे. ही जी माहिती जी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवत आली, म्हणजे इतिहासाचे साधन म्हणून आपण ज्याचा विचार करतो, तर ती आहे बौद्ध धर्मामध्ये, बौद्ध साहित्यामध्ये अंगुत्ती निकाय हे ही 16 महाजन पदांची माहिती आपल्याला मिळते. यासोबत जैन साहित्यामध्ये भगवती सुत्त आहे, यामध्ये सुद्धा या संदर्भातली माहिती मोठ्या प्रमाणात मिळते. आणि अन्य साधन आहेत, या साधनाच्या आधारावरती ह्या साम्राज्याची माहिती आपल्याला मिळते. पण मुख्य साधनं ही दोन आहेत, आपण त्याचा उल्लेख आपण केलेला आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आता आपण पुढे याची एकाची माहिती आपण पुढे पाहत आहोत. तर पहिल्यांदा आपण पाहू कंबोजचं जे राज्य आहे. आपल्याला हे दिसत असेल की हे कंबोजचं राज्य आणि हे गांधारचं राज्य, हे दोन्ही राज्य भारताच्या भौगोलिक दृष्ट्या अत्यंत बाहेरची राज्य आहेत. ही दोन राज्य बाहेरची राज्य आहेत. यामध्ये कंबोजचं जे राज्य आहे, हे कंबोजचं राज्य हे जे कंबोजचं राज्य हे गांधारचं जे राज्य होतं, या गांधारच्या राज्याच्या वायव्य भागावरती हे राज्य स्थापित होतं. भारतभूमीपासून हे अत्यंत दूरच असलेलं हे राज्य आहे. हे राज्य कोणेकाळी कंबोज हे धार्मिक आणि शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचं राज्य होतं. याची जी राजधानी आहे ही राजपूर ही कंबोजची राजधानी होती आणि यावरती शासक म्हणून चंद्रवर्धन आणि सूर्यवर्धन हे महत्वाचे दोन राजे राज्य करत होते. त्या परिसरामध्ये आताच मी तुम्हाला सांगितलं की शेतीचा विकास झाला आणि त्यामुळे पशुपालन, शेती, वाणिज्य आणि शस्त्रास्त्रांची निर्मिती या संदर्भामध्ये महत्वाचं उपजीविकेचे साधनं त्यांचे होते. प्रारंभी हे जे राज्य आहे, हे जे राज्य आहे, प्रारंभीचं जे राज्य आहे राजतंत्री पद्धतीनं होतं आणि त्याच्यानंतर त्याचं गणराज्यामध्ये त्याचं रूपांतर झालं आणि त्यानंतर त्याचा विकास झाला. पुढचं जे राज्य आहे ते गांधारचं राज्य आहे. त्याच्यात जस्ट लागून असलेलं दुसरं राज्य आहे हे गांधारचं राज्य. आपण महाभारतामध्ये गांधारी नावाचा उल्लेख आपल्याला आला असेल, आपल्याला माहिती असेल. तर ही जी गांधारी होती ही गांधार नरेशाची मुलगी असल्यामुळे, गांधार नरेशाची म्हणजे
राजकन्या असल्यामुळे गांधारची, आणि म्हणून तिला गांधारी या नावाने ओळखल्या जाते. हे जे गांधार आहे हे काबूल आणि रावळपिंडी याच्या दरम्यान ते स्थापित होतं. याचा जो प्रादेशिक विस्तार जो आहे, हा प्रादेशिक विस्तार तक्षशिलेपासून तर काश्मीरपर्यंतचा परिसर हा या राज्यामध्ये म्हणजे समाविष्ट होता. आणि याची राजधानी जी होती ते तक्षशिला. तक्षशिला हे शैक्षणिकदृष्ट्या आणि व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होतं. तक्षशिला विद्यापीठ हे त्या कालखंडामध्ये जगात प्रसिद्ध विद्यापीठ होतं आणि भारतातली पहिलं विद्यापीठ म्हणून त्याचा उल्लेख आपण करतो. आणि ह्याची स्थापना, या राज्याची स्थापना भरत जे पुत्र होता तक्षक याने केली होती. या नंतर हे जे दोन बाहेरचे राज्य झाल्याच्या नंतर आपण भारतातील राज्यांचा उल्लेख आपण करू. यामध्ये दुसरं जे राज्य आहे हे गांधारचं राज्य आहे, सॉरी कुरुचं राज्य आहे. हे कुरुचं जे राज्य होतं, या कुरुच्या राज्यामध्ये कुरुचं जे राज्य आहे हे दिल्ली आणि मेरठ या परिसरामध्ये स्थापित झालेलं राज्य आहे. आणि या कुरुवरती प्रारंभी राजतंत्र पद्धती होती आणि त्याच्यानंतर गणराज्यामध्ये त्याचं रूपांतर झालं होतं. याच्या दोन राजधान्या आहेत, हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ. या परिसरातले जे होते कुरुवंशीय कौरव पांडवांचं युद्ध होऊन हे राज्य क्षीण झालं आणि पुढे हे मगध साम्राज्यामध्ये विलीन झालं. यानंतर पांचालचं राज्य आपल्याला पाहायचं आहे. पांचालचं राज्य जे इथे तुम्हाला दिसेल हे कुरुचं राज्य होतं. कुरुच्या राज्याच्या नंतर हे पांचालचं राज्य आहे. हे पांचालचं जे राज्य आहे हे उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडामधील राज्य आहे. याच्या दोन राजधान्या होत्या, अहिछत्रा व कांपिल्य, ह्या दोन राजधान्या त्याच्या होत्या. यामध्ये ही जी पांचाल, जी पांचाली नावाचं महाभारतातलं जे उल्लेख असलेली जी होती, ही पांचाल नरेशाची मुलगी होती. तशी गांधारची नरेशाची मुलगी गांधारी, तशी पांचाल नरेशाची मुलगी पांचाली. आणि ही द्रुपल राजाची मुलगी होती. पुढे हे राज्य मगध साम्राज्यामध्ये विलीन करण्यात आलं किंवा मगधनी हे राज्य जिंकून घेतलं. त्याच्यानंतर कोसलचं राज्य याच्या बाजूला असलेलं हे कोसलचं राज्य दिसतं इथं बाजूला. आपण थोडंसं मोठा हे जर पाहिला तर या ठिकाणी कोसलचं राज्य दिसते. आणि ह्याच कोसलचं जे राज्य आहे, या कोसल राजा जे प्रदेश आहे हा उत्तर प्रदेशातील अवधचा जो परिसर आहे या परिसरामध्ये ते स्थापित असलेलं राज्य आहे. या राज्याचे दोन भाग शरयू नदीमुळे झाले होते. एक होता उत्तर व दक्षिण भागामध्ये, उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग झाले होते. याच्या दोन राजधान्या सुद्धा होत्या. उत्तरेची राजधानी होती श्रावस्ती आणि दक्षिणेची राजधानी होती कुशावती. कोसल साम्राज्यामध्ये काशी, मल्ल, शाक्य हे राज्य जिंकून त्यांनी जिंकली होती. बौद्ध काळामध्ये प्रसेनजित राजाने आपली मुलगी कोसला देवी हिचा विवाह मगधचा त्यावेळेचा जो राजा होता, मगध हे राज्य त्यावेळेला तेही प्रभावी राज्य होतं. आणि मगधचा जो राजा होता बिंबिसार, या राजाला आपली बहिणीचा विवाह करून दिला होता. आणि बहिणीला प्रेझेंट म्हणून त्यावेळेला काशीची काही प्रदेश त्याने दत्तक म्हणून तिला दिली होती किंवा तिला भेट म्हणून ती दिली होती. पुढे जितासोबत त्याचा जो भाचा होता अजातशत्रू, म्हणजे कोसल देवीचा मुलगा, याच्याशी वादविवाद झाला आणि त्याच्यानंतर पुढे प्रसेनजिताने पुन्हा आपली मुलगी वजिरा हिचा विवाह आपला भाचा अजातशत्रू याच्याशी करून दिला. आणि या पद्धतीने त्यांनी मगधशी सातत्याने वैवाहिक संबंधच्या माध्यमातून राजकीय संबंध टिकवण्याचा प्रयत्न केला. पुढे प्रसेनजित राजाने सुद्धा बौद्ध धर्म स्वीकारला आणि बौद्ध धर्माचा प्रचार त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. पुढे हे अजातशत्रूने हे राज्य आपल्या साम्राज्यामध्ये विलीन करून घेतले. यानंतर पुढचं जे राज्य आपल्याला पाहायचं आहे ते वज्जी राज्य. वज्जी हा संघ आहे. 8 राज्यांनी एकत्र येऊन ह्या संघाची निर्मिती केली होती.
हे वज्जी हे राज्य हे अत्यंत म्हणजे हा जो संघ होता हा अत्यंत प्रभावी होता. गौतम म्हणजे बौद्ध साहित्यामध्ये याचा उल्लेख मोठ्या प्रमाणात येतो. या वज्र संघामध्ये 8 राज्यांपैकी वैशाली, लिच्छवी, विदेही, मिथिला, आणि न्यायत्रिक ही महत्वाची राज्य त्यामध्ये सामील होती. याची राजधानी वैशाली होती आणि ह्या राज्याचा कारभार करण्यासाठी त्यांनी एक नवी पद्धती सुरू केली होती. ती पद्धती अशी होती की प्रत्येक राज्याचा राजा, सेनापती आणि भांडारिक याचं एक प्रतिनिधी मंडळ वैशाली येथे कामकाज पाहिल आणि रोजचं कामकाज पाहण्यासाठी म्हणजे आपण ज्याला असं म्हणतो की त्याला कार्यकारी म्हणू, तर हे करण्यासाठी अष्टकुल नावाची छोटी संघटना त्यांनी स्थापन केली होती जी डेली वर्क पाहण्यासाठी किंवा दैनंदिन कामकाज करण्यासाठी याची व्यवस्था त्यांनी केली होती. यानंतर आपल्याला मल्ल ह्याच्या बाजूला राज्य दिसत असेल तुम्हाला, हे मल्लचं राज्य आहे आणि ही मल्लची त्यावेळेची जी भौगोलिक स्थिती अशी होती की वज्जी गणराज्याच्या उत्तरेचा भाग जो आहे तो कसा होता. यामध्ये कुशीनगर आणि पावा या त्याच्या दोन मोठ्या त्या महत्वाच्या राजधान्या होत्या. या दोघांचा उल्लेख आपल्याला जैन साहित्यामध्ये आणि बौद्ध साहित्यामध्ये मिळतो. 500 श्रेष्ठीतर्फे हे कामकाज पाहिलं जात असे. या गावाचं आपल्या ह्या गणराज्याचं कामकाज पाहण्यासाठी 500 श्रेष्ठींचं एक मंडळ त्यावेळेस कामकाज पाहत असे. यानंतर भौगोलिक आपल्याला पाहायचं अंगचं राज्य. अंगचं राज्य म्हणजे चंपा नदीच्या खोऱ्यात हे राज्य स्थापित होतं. याची राजधानी सुद्धा चंपाच होती आणि हे चंपा जे शहर होतं हे बौद्ध कालखंडामध्ये जे 6 मोठी राज्य होती, नगर होती, त्यापैकी एक महत्वाचं नगर म्हणून चंपा याला मान्य केलं जातं. बिंबिसाराने हे राज्य आपल्या साम्राज्यामध्ये पुढे जोडून घेतलं. यानंतर आपण पाहू पुढचं जे गणराज्य आहे ते शूरसेन गणराज्य. याची भौगोलिक स्थिती आहे कुरुच्या पश्चिमेला आहे. हे शूरसेनाचं राज्य आहे. हे तुम्हाला इथं दिसत असेल, शूरसेनाचं राज्य आहे. हे शूरसेनाचं राज्य शूरसेन राजा हा सर्वश्रेष्ठ राजा होता आणि त्या राजाने ते स्थापित केलं होतं आणि म्हणून त्याला शूरसेन राजा असं म्हणतात. शूरसेनाने बौद्ध धर्माचा सुद्धा स्वीकार केला आणि त्याचा प्रचारही केला होता. याची राजधानी मथुरा होती. त्याच्यानंतर या शूरसेनाच्या नंतर बाजूचं जे राज्य आहे हे वत्सचं राज्य आहे. हे वत्सचं राज्य हे वत्सचं राज्य आहे. हे वत्सचं राज्य जे आहे गंगा आणि यमुना नदीच्या खोऱ्यामध्ये हे वसलेलं राज्य आहे आणि याची राजधानी होती कौसंबी. बौद्ध कालखंडामध्ये पौरवंशीय जो राजा होता उदय, वत्सचा जो राजा होता उदय, या उदय या राजाने भिक्षू पिंडोलच्या हातून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती आणि बौद्ध धर्माचा त्यांनी प्रसार केला होता. यानंतर दुसरं जे राज्य आहे हे काशीचं राज्य. हे बाजूला तुम्हाला दिसेल काशीचं राज्य. हे काशीचं राज्य जे वसलेलं आहे, आज आपण त्याला वाराणसी म्हणतो. काशी ही त्याची राजधानी होती आणि उत्तरेला वरुणा नदी आणि दक्षिणेला अंशी नदी या 2 नदींच्या खोऱ्यात हे राज्य वसलं होतं. हे काशी ही त्याची जी राजधानी आहे ही वैदिक संस्कृतीचे मुख्य केंद्र समजलं जातं. विद्येचं आणि वैदिक संस्कृतीचं मुख्य केंद्र. आज त्यालाच काशीला बनारस म्हणतात, वाराणसी म्हणतात. हेच ते मुख्य केंद्र होतं वैदिक संस्कृतीचं. काशीचा जो राजा होता ब्रह्मदत्त याने कोसलवर विजय मिळवला आणि पुढे कोसलने हे काशीच्या बाजूला हे कोसलचं राज्य दिसतंय तुम्हाला. या कोसलच्या राज्यावरती आक्रमण केलं होतं पण पुढे कोसलने हे राज्य जिंकलं आणि त्यानंतर कोसलच्या राजाने हे काशीचं राज्य जिंकून या मगधच्या राजाला ते भेट दिलं होतं, विवाह प्रत्यार्थ भेट दिलं होतं. हे आपण पाहिलं.
याच्यानंतर मगधचं राज्य आहे. ज्या मगधच्या राज्याच्या संदर्भामध्ये आपण अनेकदा उल्लेख आतापर्यंत केलेला आहे. ते मगधचं राज्य म्हणजे पाटणा आणि गया या दोन बिहारमधल्या जिल्ह्यामध्ये ते वसलं होतं. याची राजधानी जी आहे राजगृह, तिला ग्रीव्हरेज असं सुद्धा म्हणतात. राजगृह तिची राजधानी होती. आणि या साम्राज्यामधलं सर्वात 16 महाजनपदामधलं सर्वात महत्वाचं पद महाजनपद जे होतं हे मगधचं होतं. पुढे या मगधच्या राज्याचाच साम्राज्यामध्ये निर्माण झालं आणि भारतामधलं पहिलं साम्राज्य जे निर्माण झालं ते मगध साम्राज्य म्हणून ओळखलं जाते. यानंतरचं जे राज्य आहे हे आहे मत्स्यचं राज्य. मत्स्यचं राज्य म्हणजे राजस्थान मधल्या जयपूर परिसरामध्ये हे स्थापित होतं. याची राजधानी जी होती ही विराटनगर. मत्स्य मधला जो राजा होता इथं मत्स्य तुम्हाला दिसत असेल, हे मत्स्यचं नाव आहे. मत्स्यचं जे राज्य आहे हे मत्स्यचं राज्य विराट नावाच्या राजाने स्थापित केलं होतं आणि म्हणूनच त्याच्या नावाची राजधानी विराटनगर या नावाने ओळखली जात होती. त्यानंतर आपल्याला पाहायचं अवंतीचं राज्य. अवंतीचं राज्य हे जस्ट याच्या बाजूला जे दिसते तुम्हाला गुजरात, राजस्थान आणि माळवा याच्या भौगोलिक सीमांवरती ते राज्य स्थापित होतं. याच्या दोन राजधान्या होत्या, उज्जैनी आणि महिष्मती. बुद्ध काळामध्ये चंद्रप्रदोत राजाने हे साम्राज्याचा विस्तार केला होता आणि पुढे कोसल आणि मगध या दोन्ही राज्यासोबत त्याचा संघर्ष झाला आणि पुढे बौद्ध धर्माला त्यांनी राजाश्रय दिला आणि मगधचा जो राजा होता हा शिशुपाल याने हे राज्य इसवी सनाच्या 4थ्या शतकामध्ये आपल्या साम्राज्यामध्ये विलीन केलं. यानंतर चेदीचं राज्य हे बाजूला तुम्हाला दिसते, हे चेदीचं राज्य. या चेदीचं जे राज्य या राज्याची हे राज्य जे आहे हे बुंदेलखंडाच्या परिसरामध्ये स्थापित होतं. याची जी राजधानी सोतीवती किंवा तिला शुष्यमती असंही म्हणायचे. याचे इथे जे राजे होते उग्रसेन आणि शिशुपाल हे दोन महत्वाचे राज्य होते आणि पुढे हे सुद्धा राज्य मगध साम्राज्यामध्ये विलीन झालं. याच्यानंतर अश्मक ही जे राज्य आहे हे एकमेव असं राज्य आहे, हे दक्षिण भारतामधलं राज्य आहे. हे इकडे दिसते, हे गोदावरी नदीच्या खोऱ्यात होतं. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशच्या परिसरामध्ये ते होतं आणि त्याची राजधानी होती प्रतिष्ठान. आज आपण त्याला पैठण म्हणतो. ह्या राज्याचं इक्ष्वाकू वंशीय राजांनी याची स्थापना केली होती आणि पुढे अवंतीने हे राज्य आपल्या साम्राज्यामध्ये विलीन केलं. या पद्धतीने ही जी 16 महाजनपद आहेत हे आपण पाहिलीत. या 16 महाजनपदापैकी 2 महाजनपद जी आहेत ती भारताच्या अत्यंत टोकावरची राज्य होती. आपण पाहिली की गांधार आणि ही जी राज्य आहेत गांधार आणि कंबोज ही 2 राज्य आहेत, ही भारताच्या अत्यंत टोकावरची राज्य होती. त्याच्यानंतर 5 राज्य अशी आहेत की ज्यांना 5 राज्यांना 2 राजधानी आहेत. यामध्ये एक होतं एक जी राजधानी होती ती होती कुरु. याच्यामध्ये हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ हे 2 राजधान्या त्याच्या. याच्यानंतर पांचालची राजधानी जी आहे ही आहे अहिछत्रा आणि कापल्ल. यानंतर कोसलची राजधानी होती उत्तर कोसल जे होतं उत्तर कोसलची राजधानी होती श्रावस्ती आणि दक्षिण कोसलची राजधानी होती कुशावती. यानंतर मल्लची राजधानी जी आहे मल्लची राजधानी सुद्धा या कुशीनगर आणि पावा या पद्धतीचं हे राज्य याचे होते. आणि त्यानंतर एक अवंतीची राजधानी जी आहे अवंतीला सुद्धा 2 राजधान्या होत्या, उज्जैन आणि महिष्मती. या पद्धतीनं हे जे राज्य आहे हे राज्य भारताच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्वाचे म्हणून ओळखले जातात आणि त्यामुळे याची आपण भौगोलिक स्थिती, राजकीय स्थिती आणि त्यावेळेस त्याची धार्मिक आणि शैक्षणिक स्थितीचा विचार आपण केला. आपण सर्वजण हे ऐकलं. यामध्ये महत्वाचे जे मुद्दे होते ते आपल्यासमोर मांडलेत. आपण सर्वजणांनी हे ऐकलं त्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.